आज 10 जून रोजी वाढदिवसानिमित्त तडवळे गावचे सुपुत्र DSP न्यूज लाईव्हचे संपादक, डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघ खटाव तालुका सहखजिनदार पत्रकार श्री दत्तात्रय फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला आहे। महायुती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन केले। त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी वाढदिवसादिवशी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केलाय। देहाचा श्वास संपला म्हणजे तो नाशवंत होत नाही। मृत्यूनंतर अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते आणि याच भावनेनं प्रेरित होऊन पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी हा निर्णय घेतला आहे। यासाठी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी ऑनलाईन शासकीय स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे। अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संकल्प महत्त्वाचा ठरला आहे। त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यासाठी मदत होईल। DSP न्यूज लाईव्ह चॅनेलच्या सर्व पत्रकार पदाधिकारी तसेच मित्र आणि हितचिंतकांना पत्रकार दत्तात्रय फाळके यांचे हे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे। माणसाचे शरीर नष्ट होते, परंतु त्यांनी केलेल्या अवयवदानातून कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत राहतात, हेच मोठं काम आहे। पत्रकार यांनी आज वाढदिवसादिवशी अवयवदान करण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्या या संकल्पाचे सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत। त्यांनी आज वाढदिवसानिमित्त मृत्यूनंतर अवयवदान करून सगळ्यांनी जनजागृती करावी असे आवाहन केले आहे। नमस्कार, मी पत्रकार दत्तात्रय फाळके, संपादक DSP न्यूज लाईव्ह चॅनल। तर आज माझा वाढदिवस 10 जून वाढदिवसानिमित्त मी आज असा संकल्प केला की मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या आवाहनातून तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी आज मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प केला। तर मृत्यूनंतर अवयवदान का करायचं, तर जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्या अवयवाचा गरजू व्यक्तींना त्याचा फायदा होतो। तसेच मेडिकल क्षेत्रात मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या मुलांना पण त्या आपल्या काही अवयवांचा प्रशिक्षण घ्यायला फायदा होतो आणि तरुण पिढीनं जास्तीत जास्त अवयवदानाबद्दल जनजागृती करून मृत्यूनंतर अवयवदान करावं। महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून तुम्ही अवयवदान केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र मिळतं आणि तुम्ही मृत्यूनंतर अवयवदान तुम्ही कराल, मी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा करतो। आणि असेच तुम्ही जनजागृती करा आणि असाच नवनवीन संकल्प तरुण पिढी समोर अवेळेवर खर्च न करता ठेवा, हीच एक अपेक्षा करतो। धन्यवाद। लेखनी सम्राट न्यूजच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स।